जय श्रीराम. ताईंनो आणि दादांनो, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन 10 डिसेंबर. राम ठेवील त्यात समाधान राखावे. बघूया त्याबद्दल श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काय म्हणतात ते. प्रपंची राहून समाधान हेच मोठे ज्ञानाचे ज्ञान. भगवंताचा हात जेथे समाधान सुख राहते तेथे. राम ठेवील त्यात समाधान राखावे. हाच सुखी होण्याचा मार्ग जाण. रामापायी अनन्य झाला समाधान चालत येई घराला. ज्यांचे अंतकरणात समाधान तेथे भगवंताच्या प्रेमाची उपत्ती जाण. आपले असमाधान होण्याचे कारण रामाहून दुसऱ्याचो झालो आपण. उपाधिरहित रामास पहावे. मध्यंतरी चित्त कोटे न गुंतवावे. चित्त गुंतवता मध्यस्थळी परमात्म्याची प्राप्ती दुरावली. भगवंताचे स्मरण तसेच भगवंताचे आगमन पुण्याईशिवाय घडत नाही जाण. श्रीराम सर्वव्यापी हा ठेवून विश्वास. समाधान राखावे खास. दाता एक रघुनंदन हा भाव ठेवावा मनात. त्यास दैन्यपण न येईल जगात. धर्माचे रक्षण ठेवता परमात्म्याचे स्मरण. राम आपल्या दासावरी नित्य कृपा करी. राम परमात्मा कृपा करतो. सर्व चुकीची क्षमा करतो. पुन्हा वाईट न वागावे याबद्दल जबाबदारीने वर्तावे. अंती घेता माझे स्मरण मी उद्धरीन त्यास आपण. हे खुद भगवंताचे वचन तेथे नसावे शंकेचे कारण. रघुनाथा वाचून सुखी झाला असा नाही कोणी पाहिला ऐकला. मीपणाचा सोडावा अभिमान तोच एक भगवंताचा झाला जाण. राजाची झाली भेट खालच्यांचे नाही महत्व तेथे. तैसे जगन्नित्या प्रभूस करावे आपले. आजवर रामाने सांभाळ केला तो आजही नाही निजलेला. पण त्याची जागृती असे आमचे हाती. काळावर ज्याची सत्ता त्याचे चरणी ठेवावा माता. मग धोका नाही ही मानावी सत्यता. राम ज्याच्या हृदयी करी वास तेथे वृद्धी सिद्धी पडल्या ओस. निस्वार्थापायी भगवंत हा जाणावा सिद्धांत. राम करता हा ठेवावा भाव. कमीपणाला नाही ठाव. कर्तव्य करावे निस्वार्थ बुद्धीने. राम खुश होईल त्याने. ज्याला नाही दुसरा उपाय तेथे मागावे भगवंताचे सहाय्य. परमात्मा ज्यांचा सहाय्यकारी त्यास धोका नाही तिळभरी. देह आहे परतंत्र मन राखावे भगवंताशी स्वतंत्र. विषयाविरहित मारावी हाक. तुमचे समोर माझा दाशरथी राम. रामाने करावे सर्वांचे कल्याण. दृष्टास सद्बुद्धी देऊन जाण. दीनदयाळू परमात्मा राम खास. न ठाव घ्यावा विकल्पास. त्याच्याशी वागावे सत्य. कृपा करील भगवंत. अखंड नाम करा नामस्मरण. जेणे कृपा करील रघुनंदन. बोधवाक्य भगवंताने काय दिले ते पाहावे. त्यात समाधान राखावे. प्रवचनाच्या शेवटी आपण सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नामाचे नामस्मरण करूया. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. अयोध्येचा राजा आणि आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजेच भगवान श्रीराम आणि श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरणी नमन करून मी आजच्या प्रवचनाचा शेवट करते. धन्यवाद.